राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समय निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। विश्वासूने सांगितलं, याज्ञवल्क्यजी आपण मला देवतांचं कारण ब्रह्म जो विषय आहे तो विषय समजावून सांगितला। आता तो विषय कसा मला समजला हे मी तुम्हाला बोलून दाखवतो। यावर तुम्ही मला असं सांगा की तुला समजलाय, कारण सांगणाऱ्याला सुद्धा ऐकणाऱ्याला समजलं तर आनंद विशेष होतो, पण ऐकणाऱ्याला जर नाही समजलं तर सांगणाऱ्याला आनंद राहत नाही। तर त्यावेळेला म्हणाला, बोल विश्वासू, म्हणे सत्यम शिवम सुंदरम। संपूर्ण ऐकल्यानंतर सत्य हे कल्याण करणारं आहे एवढं लक्षात ठेव। मग आपल्याकडून जेवढं सत्य आचरलं जातं त्याचं फळ आपल्याला यशामध्ये मिळतं, आणि जेवढं असत्य आचरलं जातं त्याचं फळ अपयशात मिळतं। म्हणून सत्य हे शिवा इतकं पवित्र आहे, सत्यम शिवम सुंदरम। घोष वाक्य खूप चांगले असतात, पण घोष वाक्याप्रमाणे मनुष्य वागायला तयार नाही होत। घोष वाक्याप्रमाणे मनुष्य वागायला तयार नाही होत। प्रत्येक जण जर जसं वागलं, सत्यमेव जयते भारताचा स्टॅम्प आहे। यांनी काय केलं, सनातन धर्मातले सगळे शब्द उचलले सरकार बनवताना, पण सनातन धर्माला किंमत नाही ठेवली। असं आहे, बाकी त्यांना जेवढ्या सवलती दिल्या तेवढ्या सनातन धर्माला दिल्या नाही। कारण काय, तर आपले जे लोक होते त्यांना वाटलं काय होत आहे काय होत आहे, पण काय झालं आता डोळे उघडले। असं आहे, म्हणून ते म्हणतात, हे विश्वासू, सौम्य दृष्टीनं तू विचार कर। म्हणजे माणसाची दृष्टी कशी झाली पाहिजे, सौम्य, ईर्ष्यात्मक दृष्टी नाही। म्हणून कोणाच्याही घरी गेल्यावर काय पाहावं आणि काय पाहू नये हे सांगितलं आहे। पण लोक सगळंच दाखवतात आणि आपण हे सगळंच पाहतो। कोणाचंही शृंगार रूम पाहू नये, शयन रूम पाहू नये, आणि प्रासादनिक जे वस्तू आहे ते पाहू नये। पहा तुम्ही कोणाच्याही संडास बाथरूमला गेले आणि तिथे काही नवीन असलं की ते घरी आणावंसंच वाटतं। ते शयनगृहामध्ये कोणाचं पाहिलं की काय नशिबान आपल्या सरकारला काय मिळणार आहे, म्हणजे तिथे टाकलं बदुआच तिथेच टाकून देतं ते। म्हणून या बऱ्याच श्रीमंत लोक जे जवळ आहे ना त्यांना नेहमी सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या बेडरूमला कुलूप ठेवायचं आणि किल्ली कमरेला ठेवायची, नौकराला तिथे पाठवायचं नाही। कारण त्याला ते तो दरवाजावरून 2 मिनटं लोळून पण घेईल तुमच्या पलंगावर, तुम्हाला समजणार नाही। कारण ते शय्या सुखच असं आहे की माणसाला सुखावं देतं ते, असं आहे ते।
जाताना ती मोलकरीण बद्दुवा टाकूनच जाईल, कारण ती मोलकरीण आहे शेवटी. म्हणून काय पाहावं, काय पाहू नये, काय पाहू द्यावं, काय पाहू देऊ नये हे ठरलेलं आहे. स्वयंपाकाचा मगमगाट आजूबाजूला गेला की त्याच्यावर वासना येणार, म्हणून झाकण पाहिजे त्याच्यावर. बडबडी फोडणी नको असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत उपयोग नाही होत. म्हणून सत्यम शिवम सुंदरम हे मला कळालं. तुम्ही जे सांगितलं की सौम्य दृष्टी ठेवावी, की ज्याच्याने हर्षही होत नाही आणि दुःखही होत नाही. विश्वासू तुझं अभिनंदन, जा तुला कळालं. विश्वासूने याज्ञवल्क्यांना प्रदक्षिणा केली. पहा, ज्ञानाने जिथे व्यासपीठावर बसले होते तिथेच नमस्कार केला आणि प्रदक्षिणा केली. हे जनक राजा, त्यावेळेला या पृथ्वी तलावर कल्याणमय मोक्ष मार्ग आश्रयित झाला. म्हणजे मोक्ष मार्ग मी त्या वसूला सांगितला आणि त्या वसूपासून हा मोक्ष मार्ग या भूमीवर प्रचलित झाला. आता विश्वासूने माझ्याकडून घेतलेला ज्ञानाचा उपदेश निष्ठा ठेवून सांख्य योग धर्माचं पालन केलं आणि तो मोक्षाचा अभिलाषी मनुष्याला त्याने बनवलं. तोपर्यंत मनुष्याला मोक्ष नावाची कल्पना माहीत नव्हती. फक्त तो धर्म, अर्थ आणि काम. आता पहा, आज जगात सुद्धा किती लोकांना मोक्ष माहिती आहे. हे जे धर्मगुरू प्रचार करतात यांनाही मोक्ष कल्पना माहीत नाही आहे. असती तर ते उलटं वागले, तालावर ताल 32 ताल बांधण्याच्या मार्गात पडले नसते, प्रत्येक गावाला जागा मिळवली नसती. अशी परिस्थिती आहे की जागा मिळाल्यानंतर तिथे पैसे गोळा होतील, त्याच्यातला अर्धा भाग आमच्याकडे पाठवला पाहिजे तुम्ही. तेव्हा ते पाठवणारे बसले. असं आहे ते. म्हणजे काय झालं, कशा करता तिथे काहीतरी दान धर्म उद्या ना, ज्या गावामध्ये चालतं तिथे नाही. मग मोक्ष बुद्धी कुठे आली? अर्थच गोळा करताय ना तुम्ही, आणि अर्थ व्यर्थ आहे असं म्हणतात. अर्थ व्यर्थ आहे असं म्हणतात. हे लक्षात आलं पाहिजे. अर्थाची बाजू, धर्मकृत्यावर सुद्धा लोक अर्थ गोळा करतात. मग जर ते अर्थ मिश्रित धर्मकृत्य झालं तर ते सत्य राहणारच नाही. एक गुरुजी तुमच्याकडे आला, त्याला दक्षिणा ही दान दिली जाणार आहे आणि त्याच्यापासून आपल्याला यश, कीर्ती आणि लक्ष्मी आहे हे माहिती पाहिजे तुम्हाला. आपण काय म्हणतो, जेवढ्या कमी कमी रोजात गुरुजी काम करेल तेवढं चांगलं, असं आहे. तुम्हाला ते दक्षिणेचं फळ नाही माहिती ना, किती दान दिलं की त्याचं फळ दोन आहे, पण हे लक्षात नाही येत माणसाच्या. मनुष्य ते कमीतलं कमी पाहतो. त्याचं कारण, त्याचं जे फळ आहे ते आपल्याला लक्षात येत. तो का रोजे लावलाय, आता गुरुजी काय म्हणतो, उधड देवा. उधड्याचं काम गधड असतं, उधड्याचं काम गधड असतं. म्हणून ते म्हणतात मोक्ष मार्गाचा आश्रय विश्वासूने दाखवला आणि मनुष्य त्याचं प्रत्यक्ष फल जर त्याला पाहिजे असेल तर ज्ञानाशिवाय मोक्ष मिळणार नाही. पण ते ज्ञान पचवता आलं पाहिजे. त्या ज्ञानापासून अभिमान यायला नको.
मालेगावची एक गोष्ट सांगितली ना तुम्हाला. मालेगावला आपल्या परिचित एक ग्रस्त राहत होते, जळगावून बदलून गेले होते. त्यांची अशी प्रामाणिक इच्छा होती की आम्हाला मालेगावला मंदिराच्या जवळच घर मिळालं पाहिजे. म्हटलं बरं आम्हाला सांगा. आता कर्मधर्म संयोगाने त्यांनी मालेगावला वेळेला विठ्ठल मंदिराच्या जवळ घर मिळालं. आनंद झाला त्या दोघे पती पत्नीला. तिथे नेमके भागवत सप्ताह बसला. हे गेले मेमध्ये आणि भाद्रपदात भागवत सप्ताह बसला. त्या बाईला आनंद झाला एकदम. आता तिथले जे गुरुजी होते ते नेमके माझे स्नेही होते. ही बाई गेल्यावर म्हणे महाराज आम्ही जळगावला होतो ना, तर आम्ही भागवत सप्ताह कायम ऐकत होतो. म्हणे तुम्ही जळगावला कुठे ऐकत होते? म्हणे चिमुकले राम. मग दादा तर माझा भाऊ आहे. अरे म्हणजे दादाने आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला मंदिराच्या शेजारी घर मिळालं आणि भागवते मिळालं. म्हणजे त्या माणसाला तो आनंद होऊन गेला की आपल्याला रामाच्या कृपेने घरही जवळ मिळालं देवाजवळ आणि श्रवणाचाही लाभ. म्हणजे ज्ञानाची जिज्ञासा असली की मनुष्य आनंदित होतो. त्या कुटुंबाने एक मला उदाहरण सांगितलं. मागच्या सिंहस्थामध्ये त्यांच्या शेजारी एक मनुष्य होता. त्याने गुरु केलेले होते आणि ते गुरु सिंहस्थात आले होते. हा गेला सिंहस्थात, आपले गुरु आले म्हणून त्यांना आमंत्रण देऊन आला की बा तुम्ही जाताना मालेगावला उतरा, मग नंतर धुळ्या मार्गे किंवा मनमाड मार्गे रेल्वेने जा, असं आमंत्रण देऊन आला. याचे साडून ते आले. म्हणे का तुमच्या घरी संन्यासी येणार? संन्यासी येणं चांगलं नसतं म्हणे. आता हा अर्धवट कच्चा शिष्य याने त्या साडूचं ऐकलं आणि ते ज्या दिवशी येणार त्या दिवशी मी अमुक कारणाने मला अचानक बाहेर गावाला जावं लागलं, तुमच्याजवळ फोन नाही म्हणून मी तुम्हाला फोन केला नाही, असं लिहून ठेवलं, चिठ्ठी लावून ठेवली. ते संन्यासी नाशिकहून बसले, मालेगावला उतरले. पोटात पाणी नाही, काही नाही, म्हातारा वयस्कर आले दाराजवळ, पाहिलं, नमस्कार केला. लिहिलेलं होतं अघटित घटना घडली, शब्दही खोटा होता. तर त्यांनी पाहिलं, शेजारी पाजारी विचारलं तर ते म्हणे बा गेलं, ते सकाळीच कागद चिटकवत होते, आम्हाला माहीत नाही आहे. त्या संन्यासाने आपल्या ह्याच्यातून 2 विड्याची पानं काढली, त्याच्यावर तांदळाची स्वस्तिक काढली, त्याच्यावर नारळ ठेवलं, कल्याण वस्तू म्हणून निघून गेला. हा दुरून ते पाहत होता का धडा, दुरून पाहत होता. ते घेऊन चालले गेले स्टँडवर. आता ते दोघंचे दोघं हसत हसत आले आणि तो पुढे आणि ती बाई मागे. तेवढ्या वेळात एक सायकलवाला पोरगा आला आणि त्याने त्या बाईला धडक दिली आणि त्या बाई खाली, तिच्यावर सायकल आणि त्याच्यावर ते पोरगं. म्हणजे अवघ्या 10 मिनिटामध्ये गुरुला फसवल्याचं, संन्यासाला फसवल्याचं फळ त्या बाईचं एक हात आणि एक पाय फ्रॅक्चर. तसंच घर उघडण्याच्या आधी दवाखान्यात. ते दोघंही नवरा मला एवढे हसून सांगायचे, म्हणे दादा फसवताना काही वाटलंही नाही त्या माणसाला. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, जो आईबापाला वागवत नाही त्याला मंत्र द्यायचा. असे बुवा तयार केले पाहिजे जगात. आपण तो कुठेही फिरतो बडल्या खडल्यामध्ये, नाही, कारण तो ते हरिनाम पचवू शकणार नाही. ज्या शरीराने मातापितांची काही सेवाच झाली नाही आहे, ते शरीर नाम पचवूच शकत नाही. परोपकाराचं कृत्य झालं नाही आहे, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून त्यावेळेस जन्ममृत्यूच्या बंधनातून सुटण्याकरता 4 वर्णामध्ये जन्म पाहिजे असं काही नाही आहे. म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य नाही. कारण जो ज्या योनीमध्ये जन्माला आलेला आहे त्या जन्मामध्ये हे सगळं खोटं आहे आणि परमात्मा खरं आहे हे कळून त्याची श्रद्धा बसली म्हणजे काम झालं. मग तो कोणत्याही गोळ्यात, नाही तर चोखा महाराज कसे काय उद्धरले असते.
नरहरी सोनार कसे काय उद्धरले असते? ध्रुव प्रल्हाद राजे होते, प्रल्हाद तर राक्षस होते. त्यांची काय बसली? तुम्ही ज्ञानी असून जर तुमची श्रद्धा नसेल तर मात्र ज्ञान हे पचणार नाही. म्हणून समर्थांनी एक श्लोकला, जेणे जाणीवेची मक्षिका भक्षिली तया भोजनाची रुची कैशी. ज्याने बासुंदी प्यायला पिता पिता त्याच्यात माशी चालली गेली, तो थोड्या वेळाने काय होईल? सगळी बासुंदी जेवण बाहेरच येईल. जेणे जाणीवेची मक्षिका भक्षिली तया भोजनाची रुची कैशी, हे लक्षात आलं पाहिजे. ज्ञान हे अन्न पोटी जिरे ना, ते लगेच अहंकार आणून टाकतं. हे लगेच अहंकार आणून टाकतं. म्हणून मनामध्ये श्रद्धा ठेवली पाहिजे आणि मला श्रद्धाळूच जन्म मिळाला पाहिजे अशी भावना जिथे होते तिथे मृत्यू प्रवेश करत नाही. मुद्द्याकडे लक्ष द्या. ज्या ठिकाणी तुमची श्रद्धा मनुष्य जन्मात प्राप्त होईल आणि श्रद्धा प्राप्त झाल्यानंतर सुखे घालावे गर्भवासी, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे मला अशा ठिकाणी घाला संत संग देई सदा, अशी जर तुमची भावना झाली तर मृत्यू तुमच्या शरीरात प्रवेश करीत नाही. मग काय प्रक्रिया होते? तर प्राण बाहेर पडतो आणि तुम्हाला आत्म्याची जागृती होते. तिथे मृत्यूची परिस्थिती नाही होत, तुमचा प्राण जागृत होतो आणि बाहेर पडताना तुम्ही राम, ओंकार किंवा सद्गुरू असं काही बोलतात आणि प्राण जातो आणि तो आत्म्यामध्ये स्थिर होतो. असं आहे ते. श्रद्धा लागेल मात्र. बरेच लोक ज्ञानी लोक असतात पण त्यांची श्रद्धा नसते. लिहून ठेवलंय बाबा बापदादे सांगता म्हणून आम्ही सांगतो, आम्हाला काय खरं कोण ऐकतं झालं. श्रद्धावान माणसाचा नमस्कार सुद्धा एकाग्र मनाने असतो. तो इकडे तिकडे पाहत राहत नाही, कारण तो नमस्काराकरता आलेला असतो. देवाळात पाहण्याकरता आलेला नसतो. एकाग्रता व्हावी म्हणून मी येता आत्ता गुरुजीला सांगितलं, कुठे गेले कवटे गुरुजी, की आज मुद्दा लक्षात ठेवा. सांगितलं होतं ग्रंथ उचलतानाच बोललो की लक्षपूर्वक, कारण कोणाला जरी सांगून ठेवलं पाहिजे म्हणजे त्याचं नाही लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे. कोणत्याही कुळामध्ये तुम्ही जन्माला आले आणि तुमची जर देवावर आढळ श्रद्धा असेल, मुखी नाम हाती मोक्ष साक्ष अनेकांची. ते परवा कोणीतरी कोणाला विचारलं ना, खालून कोण बोलतं म्हणे मधून मधून. आपले गुरुजी ते कॅच होऊन जातं याच्यात. बरं मी या बसणाऱ्याने लगेच आम्ही काही मुद्दा दिला की लगेच शेजाऱ्याच्या कानात सांगतात ते. मग लांब बसायला सांगितलं, बसून इकडे बसून जायचं. म्हणजे ऐकणाऱ्याचाही भेद होऊन जातो बुद्धीमध्ये. असं आहे. काही लोकांना पुढे बोलायची सवय असते ती. बरं हे मशीन जे आहे ना केव्हा कॅच करतं ते काही कळत नाही, तेव्हा करणार नाही तेव्हा काही करू घेतं ते. असं आहे ते. म्हणून श्रद्धाळू जन्मात मृत्यू प्रवेश करीत नाही. ब्रह्म उत्पन्न होतं कारण शब्द हे ब्रह्म आहे. राम कृष्ण हरी. म्हणून सगळ्या वर्णांच्या मुखामध्ये नाम असलंच पाहिजे. आता वेद काय सांगतो म्हणे, तर ब्राह्मणस्य मुखमासीत. ब्राह्मण देवाच्या मुखातून निघाला, क्षत्रिय बाहूतून निघाला, वैश्य नाभीतून निघाला आणि सेवक वर्ग कर्मेंद्रियातून निघाला. म्हणून ब्रह्माचं वर्णन भिन्न भिन्न आहे, पण एकाच देवाच्या शरीरातून निघाल्या ना. असं आहे, एकाच देवाच्या शरीरातून निघाले. सगळे ब्रह्म आहे पण कर्मयोग माणसाला. मग या चारही वर्णांनी भगवंतामध्ये जर श्रद्धा ठेवली तर त्यांचा कर्मयोग नीट होईल.
आणि कर्मयोग नीट झाला तर कर्मबंधनं सुटतील. भवबंधनी सोडवावे, भवबंधनी सोडवावे. किती आनंद होतो सांगताना. कर्म नीट झालं पाहिजे. उद्धवजी कर्म नकी गतीने आली. कोण सांगताय? भगवान उद्धवाला सांगतात. उद्धवा कर्माची गती नाही अरे. ज्या वेळेला उद्धवाच्या समोर देवांची मुलं ऐकत नव्हती. आता देवाने श्राप तर दिला होता ब्राह्मणाने, पण उद्धवाला भगवंताने सांगितलं म्हणे गांधारी आहे ना, हिचे पोरं मी मारल्यावर तिने मला श्राप दिलाय म्हणे की तुझे पोरं सुद्धा जसं माझे ऐकत नव्हते तसे तुझेही तुझं ऐकणार. त्याचं समाधान करून दिलं. आता देवाला जर भूमिभार उतरवायचं होता तर मुलांची बुद्धी बिघडवणं भाग होतं. त्यांनीच घातला तो कलर त्यांच्या याच्यात वंशामध्ये. एवढंच नाही तर आपल्याजवळ जेवढं सैन्य होतं भगवंताजवळ, उग्रसेन राजाजवळचं, तेवढं दुर्योधनाला म्हणे तू घेऊन जा. आणि अर्जुनाला म्हणे मी तुझ्या रथाचं घोडे आखले. दुर्योधन म्हणे हा घोडे आखणार, आपल्याजवळ एवढं सैन्य आहे म्हणजे जय कोणाचं राहील. आणि सांगताना सांगितलं काय, यतो धर्मस्ततो जय. अर्जुनाला सांगितलं जिथे धर्म आहे तिथे जय आहे आणि जिथे अधर्म आहे तिथे नाश. म्हणून आपण म्हणतो ना अधर्म का नाश हो, तर अधर्माचा नाश होणारच नाही जगात. चांगलं आणि वाईट हे जगामध्ये नेहमी आहे. तर अधर्माचा उद्धार हो, कालही सांगितला तो शब्द. अधर्म जेथे तिथे ज्या लोकांमध्ये अधर्म आहे ना, उदाहरणार्थ आपण एखाद्याला उपद्रव केला किंवा एखाद्याचे द्रव्य चुकवलं तर तो बिचारा तळतळतो. पण एक दिवस जर आपण त्याची माफी मागितली आणि काही परत करून दिलं तर तो म्हणतो जाऊ दे, तर तो अर्धा तळतळा कमी होऊन जातो. हे लग्न म्हणून सगळं सैन्य पाठवलं तिकडे. आपलं स्वतःचं सैन्य सुद्धा मरण्याकरता दुर्योधनाकडे पाठवलं. अधर्माकडे नाशच आहे असं दाखवलं. लोक म्हणतात देवाला देवाचे पोरणे सांभाळता आले, असं आहे. देवाला कशाचे पोरण, कशाचं काय आणि कशाचं काय. त्यातलाही आणखी एक कथाभाग असा आहे. भगवान अर्जुनानं देवाच्या कलेवरावरचं सगळे अग्निसंस्कार करून जेव्हा अस्थी टाकल्या ना, तेव्हा तो जो कलेजा होता तो असा वाहत वाहत जगन्नाथपुरीला गेला. आणि मग जगन्नाथपुरीला मूर्तीमध्ये तो बसवलेला आहे बलरामाच्या सुभद्रेचा. तर त्यावेळेला अर्जुन काही स्त्रिया ज्या सती गेल्या नाही भगवंतानंतर, त्या स्त्रियांना घेऊन चालला होता कच्छ मार्गाने. रस्त्यामध्ये दृष्ट लोकांनी अर्जुनाच्या हातातून त्या सगळ्या स्त्रिया हिसकल्या, त्यांचं विटंबन केलं. अर्जुन काही करू शकला नाही. धनुष्य उचललं, वही अर्जुन वही बाण. आणि अर्जुनाने लगेच चिता पेटवली, हत्या करायची आपली. की माझं काय ताकद आहे, स्वतःच्या जीवाची हत्या करायला तयार होऊन गेला अर्जुन. तेवढं व्यास प्रकट झाले. काय झालं म्हणे इतकं. म्हणे त्या स्त्रियांचं पाप माहिती आहे का तुला. म्हणे पुण्य होतं म्हणून देवाजवळ राहिल्या आणि पाप उदयाला आलं म्हणून भोगताय. या स्त्रिया अष्टवक्र ऋषीच्या आश्रमाच्या शेजारी राहणाऱ्या आहे. या रोज नदीवर स्नानाला जायच्या, अष्टवक्र ऋषीच्या दर्शनाला यायच्या. तर ऋषी म्हणायचे तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला पती मिळेल. यांना पती मिळाल्यावर द्वारकेत राहिल्यावर सगळ्या सुखसोयी आल्यावर परत एकदा जेव्हा माहेरी आल्या तेव्हा यांनी अष्टवक्र ऋषीकडे जाणं टाळलं. मग एक म्हणे अगं चालणं त्यांनी आपल्याला अशा वाकड्या माणसाच्या आशीर्वादानं मिळालं का, आपल्या नशिबानं मिळालं. हे अष्टवक्राने ऐकलं आणि मग श्राप दिला, जोपर्यंत भगवंताचं शरीर आहे तोपर्यंत तुमचं रक्षण होईल आणि ज्या दिवशी भगवंताचं शरीर जाईल त्या दिवशी तुमचं विटंबन होईल.
म्हणून व्यासांनी सांगितलं, भाऊ ते अष्टवक्राचं काम आहे, तू काही आत्महत्या करू नको, घरी जाय, धर्मराजा वाट पाहतोय. असं आहे. म्हणून प्रत्येक पुरुष स्त्री आपल्या आधी जावी असं म्हणतो. का? आता त्या बाया काय म्हणतो, आम्हीच गावावर आधी जाऊन तुम्ही गेलो तर काय फरक पडेल? तर आपल्या स्त्रीचं आपल्या मागे अव्यवस्था, विटंबन नाही शब्द वापरत नाही, अव्यवस्था होऊ नये. काही लोक म्हणतात पेन्शन आहे. अरे पेन्शन सुद्धा आणून द्यायला कोणी तयार नसतं भाऊ. डब्बा आणून द्यायचा म्हणजे डब्बा लावायचा, तर डब्बा सुद्धा उघडता आला पाहिजे. नाही म्हातारपणे उघडता येत नाही, असं थरथर करता. कोणाला तरी आग मारावं लागतं. 3 दिवस सून गावाला गेली तर आपण म्हणतो काय जाऊन बसली, काय म्हटलं तू बी अशीच बसली होती, एवढं आठव पहिल्यांदा. तू गेली नव्हती का? आमची म्हातारी होती तेव्हा. तर याकरता प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझ्या स्त्रीचं विटंबन होऊ नये. मनुष्याचं धकून जातं, स्त्रीला पराधीनता येते. त्यावेळेस म्हणजे अर्जुन सुद्धा हतबल झाला, काहीच करू शकला नाही. आपला किती भाऊ मोठा असला, कीर्तिवान, गुणवान, आणि आपण जर व्यसनी असेल तर भाऊ सुद्धा शेवटी काहीच करू शकत असे. हे कळालं पाहिजे आपल्याला. तर आपलेच गुणाचं वर्धन झालं पाहिजे. आणि कोणत्या गुणाचं? सत्वगुणाचं, रजोगुणाचं आणि तमोगुणाचं वर्धन झाल्यावर धक्के बुक्के आहेत. धक्के बुक्के आहेत. म्हणून त्यावेळेस ब्राह्मण क्षत्रिय वर्ण सगळे हे शोकाला कारण होतील. म्हणून ज्याची श्रद्धा आहे त्याचा शोक नष्ट होतो. राजा तुझं कल्याण हो, तू जा. भीष्म पितामह म्हणतात, धर्मराजा बुद्धिमान याज्ञवल्क्यांनी असा उपदेश घेतल्यावर मिथिला नगरीचा राजा मोठा प्रसन्न झाला. त्याने याज्ञवल्क्यांचा मोठा सत्कार केला आणि त्यांना प्रदक्षिणा करून निघाला. म्हणून शब्द आहे आपल्याकडं, धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. प्रदक्षिणा महत्त्वाची आहे. पहा तुम्ही ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा आहे, गोवर्धनाला प्रदक्षिणा आहे, हिमालयाला प्रदक्षिणा आहे. प्रदक्षिणा आहेच. आपण वास्तुशांती केल्यावर सुद्धा एकही गुरुजी प्रदक्षिणा घालायला लावत नाही. प्रदक्षिणा घालायची आपल्या घराला. जर दोन्हीकडून भिंती असेल तर त्या यजमानाला बाहेर उभा करून अंगाभोवती प्रदक्षिणा करायला सांगितली आहे. कारण ते घर तुम्हाला राहायचं आहे तिथे. वास्तुपुरुष ठेवला आहे तुम्ही, कच्चं सूत गुंडाळतात, पण त्यावर आजूबाजूने दूध आणि गोमूत्र याची धार लावायची आहे. आणि तो ब्राह्मण असं म्हणतो तोंडाने, रक्षोहाणम बालगहनमेदम महान. या घराचं धर्माच्यामुळे रक्षण हो. आता आपण तिथे वास्तुशांती केली, दुसऱ्याच दिवशी मोठी जंगी पार्टी सगळ्या मित्रांची. काय झालं? वास्तू म्हणून पूर्वी सगळेच वास्तुशांत्या करत नव्हते, पण आता कोणी ऐकतच नाही. पण वास्तुशांती झाली पाहिजे म्हणजे मनुष्य घरात तरी गोंधळ घालत नाही. असे ते काय उपयोग होतो? असा वास्तू ठेवा आणि तसा वास्तू ठेवा आणि अशी आगणी करा आणि तसं करा. रोजच वास्तुशांती झाल्यावर नव्हतो. बरं, आणखीन वास्तुशांतीयुक्त नवचंडी काढली आहे. एका याच्यात 2. ते एवढे देवीचं नवचंडी झाल्यावर तुमचं दोघी चंडी भानगडच करता. काय झालं त्या देवीचा उपयोग? हे लक्षात आलं पाहिजे.
हे जोपर्यंत लक्षात नाही येत ना तोपर्यंत एक कर्मविधी जी आहे याचं फळ नाही मिळत. आपण राग द्वेष वैर घरात वापरत असू तर त्या शांतीचा 6 महिन्यात तर बोजारा होऊन जाईल. बाई जर माणसाच्या चोरून माहेरी पैसे पाठवत असेल तर ते वास्तू काय करेल? हां, तुम्ही जर घरातल्या घरात चोरी करत असाल तर ती नवचंडी वास्तू शांती करेल काय? लक्षात ठेवा, वास्तू शांती झाल्यानंतर आपल्या दोघांच्या मतीमध्ये दगड पडायला, लक्षात ठेवा, घराची वास्तू शांती झाल्यापेक्षा तुमच्या दोघांची शांती झाली पाहिजे. बडबड करत पलंग खाली पलंगावर पडत असेल तर कशी काय शांती होईल? धनमा शांती, ग्राममा शांती, वनमा शांती, शांती रे एवढं नुसतं म्हणायचं. भेद गेले पाहिजे आणि आईने मुलांचे भेद दूर केले पाहिजे. पहा, मुलं भांडतात पण आईने भेद दूर केले. भेद बुद्धी मुलांची आईने बदलवली पाहिजे, कारण आईचीच कृपा मुलांवर असते. कारण ती वात्सल्य सिंधू आहे, तिच्या वात्सल्यानेच पेरलं जात. भीष्म पितामह म्हणतात, जनक राजानं मोक्षाचं द्वार उघडण्याकरता सुवर्णसहित 1 करोड गायी दान दिल्या, ब्राह्मणांना 1 अंजली रत्न दिलं आणि मिथिला नगरीचं राज्य पुत्रावर सोपवलं आणि यती धर्माचं पालन केलं. कारण मोक्ष मार्ग करायचं म्हणजे निवृत्त व्हावं लागतं. जोपर्यंत आपण मोक्ष मार्ग धरत नाही तोपर्यंत निवृत्तीचा मार्ग सापडत नाही. कारण ही प्रवृत्ती जी आहे ना ती या शब्द रस रूप गंध आणि स्पर्श याला इतकी चिटकलेली असते की ती सहजासहजी सुटत नाही. म्हणून प्रवृत्तींच्या निवृत्ती, प्रवृत्ती ही निवृत्तीकडे वळली पाहिजे आणि त्या निवृत्तीकडे वळायला सद्गुरूच कारण आहे. त्याने हळूहळू उपदेश केला पाहिजे की आता तू तुझा मार्ग धर, मार्गस्थ हो. केव्हा मार्ग गाठायचा आहे हे लक्षात नाही आहे, माहीत नाही आहे, पण मार्गस्थ हो. जेव्हा मनुष्य मार्गस्थ होतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं. अशा या योगशास्त्राचा स्वाध्याय केला आणि निश्चय केला की मी अनंत आहे खलास. म्हणून साईबाबा नेहमी म्हणायचे, अनंता तुला रे कसे रे स्मरावे, अनंता तुला रे कसे रे भजावे, अनंता तुला रे कसे रे पूजावे. हे अनंता तुला पूजायचं कसं, तुला भजायचं कसं, तुला स्मरायचं कसं. म्हणून शास्त्रामध्ये वर्णित लक्षणानुसार ब्रह्म हे दृष्टीत आलं पाहिजे आणि जेव्हा दृष्टीत येतं तेव्हा इष्ट होतं. आपल्याकडे एक शब्द आहे इष्ट मित्र परिवारासह. सगळ्यांना बोलवतो, भाऊ तुमच्या घरी पाहुणे आले तर त्यांना घेऊन या. पाहुणे आल्यामुळे तुम्ही आले नाही असं नको. इष्ट मित्रासह इष्ट जे आहे ते कळायला पाहिजे. म्हणून आपण आपल्या घरात इष्ट कळवलं पाहिजे की अरे सत्य हेच ब्रह्म आहे आणि ते सत्य पूर्ण आचरणात येण्याकरता सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. तुम्हाला देवाचं नाव सतत घेणं आवश्यक आहे, कारण ते त्याच्याशिवाय त्या सत्याचा प्रभाव आपल्यावर होत नाही, सत्याचा प्रभाव आपल्यावर पडत नाही. म्हणून सत्यम, भगवान व्यास लिहितात, सत्यम परम धीमहि, सत्य हेच श्रेष्ठ आहे.
आणि म्हणून आपल्याला पौर्णिमा हा पूर्ण दिवस आहे, म्हणून त्या दिवशी सत्यदेवाचं पूजन सांगितलेलं आहे. तर नुसती पूजा नाही करायची आहे, घरात सत्य बोलायचं आहे. आपण काय करतो, पूजा करतो, सगळे पोथी वाचून प्रसाद भरला, आपल्या आचरणामध्ये ते सत्य आलं पाहिजे. दिवसेंदिवस पूजा केली आहे, लोकांना वाटतं सत्यनारायण केलं की पैसे भेटतात, अशी कल्पना आहे. तुमच्या हातून मिष्टान्नाचं दान होतं त्या निमित्ताने. तुमची वाणी सत्य बोलेल आणि त्या नारायणाची तुमच्यावर कृपा होईल. पण त्याच्यात लिहिलं इष्टमित्र असं. आजही जगामध्ये लोक शिवाजीनगरचा मनुष्य महाबळ कॉलनीमध्ये एवढसा प्रसाद घ्यायला जातो की जरा नाही म्हणत नाही सत्यनारायण केलं पाहिजे. लोक फारसं टाळून देतात पण सत्यनारायण टाळत नाही, कारण सत्य हे प्रिय आहे लोकांना, पण शब्द प्रिय आहे, क्रिया करायची नाही आहे. म्हणून सत्यम परम धीमहि सत्यम शिवम सुंदरम, हे आपल्या मुलांवर आपण सत्याचा प्रभाव टाकला पाहिजे. याच्याकरता हरिश्चंद्राची कथा सांगावी लागते, इतिहास सांगावा लागतो. म्हणून जनक राजानं सांख्यशास्त्र आणि विद्वानांच्या मते शास्त्रामध्ये वर्णित लक्षणानुसार ब्रह्माचं इष्ट कळवलं आणि अनिष्ट दूर केलं. मुक्त स्थिर परात्पर पवित्र झाला. मुक्त परात्पर इष्ट हे कळालं त्याला आपलं काय, आणि पवित्र होत गेला. म्हणून जे काही आहे ते पवित्र आहे ते ग्रहण कर. एकच आत्मा पवित्र आहे. मी सांगितलं ना, ज्या वेळेला आपली श्रद्धा असते आणि आपण आपल्या श्रद्धेने प्राणोत्क्रमण करतो, त्यावेळेला त्या मृत्यू येत नाही शरीराला. तो प्राण बाहेर उभा राहतो, आत्म्यात मिसळतो आणि मग मोक्ष होतो. म्हणून मुखी नाम हाती मोक्ष साक्ष अनेकांची. हे राजा, आत्मा हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. याच्यात विपरीत विचार मनात येत नाही, कारण अव्यक्त प्रकृतीचं ज्ञान आणि सगुण निर्गुण परमात्म्याचं ओळखणं हे यज्ञ अनुष्ठानानं तीर्थसेवेनं मिळतं. सगुण आणि निर्गुण याच्यातला भेद आणि प्रकृतीचं ज्ञान काल सांगितलं तुम्हाला, पृथ्वी आप तेज वायू आकाश, हे यज्ञ यागादी आपण अन्नदान म्हणा, यज्ञ म्हणा, सत्यनारायणाची पूजा म्हणा, काही कर्म अनुष्ठान म्हणा, आणि तीर्थाला जाऊन जिथे सेवा करतो त्या तीर्थसेवेनं किंवा तीर्थाच्या ठिकाणी जे स्वाध्याय करतात किंवा तिथे जप करतात ते परमात्म्याच्या प्राप्तीला आपल्याला सहाय्य करतं. ते जे पुण्य आहे ते आपल्याला परमात्म्याच्या प्राप्तीकरता उपयोगाला येतं. म्हणून आता व्रत वैकल्य जे आहे हे स्त्रिया करतात, यांना यांच्या परमात्म्याच्या प्राप्तीकरता त्याची फलप्राप्ती. कारण देहाचा पती पुरुष आहे पण आत्म्याचा पती परमात्मा आहे. प्रत्येक जीवाला पुरुषाला सुद्धा आत्म्याचा पती परमात्मा करायचा आहे. पण ही बुद्धी रत झाली पाहिजे. ही प्रकृतीत मिळून जाते. माझी मुलगीचं राहिलं आहे, माझ्या पोरांचे लग्न, तिची काय फजिता होईल. म्हणून त्यांची कोणाचीच विचारधारणा लक्षात ठेवायची नाही. श्रद्धा असेल तर तो ईश्वराची, आले पोरं तर ठीक आहे, नाही आले तर त्याहून ठीक आहे, चलो, अशी अवस्था झाली पाहिजे. म्हणून ते म्हणतात अहंकार महत्त्वातून निघून जातो आणि अहंकार गेला की जन्म मरण सुटतं. अभिमानम सुरापानम. म्हणून परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होतं. हे धर्मराजा, ते ज्ञान तुला जनकाच्या निमित्तानं मी सांगितलं. दुर्गम भवसागर तरुण जाण्याकरता लक्षात ठेव.
मन पवित्र कर, कल्याण कर. कोणाचं? स्वतःचं. मग काय रे स्वतःचं कल्याण आहे? मग कल्याणानाम निधानम कलिमथनम पावनम पावनानाम. पावन करणारं हे भगवंताचं नाम जे आहे ते अति पावन. कसं आहे म्हणे? पतित पावन. पतितांना सुद्धा अजामेळ उद्धरून दिला, जडभरत उद्धरून दिला. म्हणून निश्चय तत्वज्ञानी बना. पूर्वकालामध्ये याज्ञवल्क्यांनी राजा जनकाला जे उपनिषद ज्ञान सांगितलं ते धर्मराजा मी तुला सांगतो, आता शोक करू नको. उद्या मीही शरीर सोडणार आहे, माझ्याही शरीराचा शोक करायचा नाही. कृष्णार्पणमस्तु. म्हणून कोणतंही शरीर जर सुटलं तर त्याच्या नावाने रडायचं नाही. सत्यगुरु राई कृपा मज केली परी नाही. हे सत्य जेव्हा आपल्यावर कृपा करेल तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे तेव्हाच ते काम होईल. सत्यगुरु राई कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही.